काँग्रेसचे खासदार बळवंत वानखेडे सध्या आपल्या समवेत आहेत। खरं तर एक मोठं यश म्हणावे लागेल की जो लढा उभा केला आणि त्याला यश मिळतंय। शिक्षण मंत्री यांनी राजीनामा दिलाय। जे गेल्या 25-26 दिवसापासून सातत्यानं विद्यार्थ्यांचं आंदोलन होतं, त्यांच्यावर त्या आंदोलनादरम्यान लाठीचार्ज झाला, अश्रूधूर सोडले गेले, त्यांना शरीराच्या गोळ्या मारल्या गेल्या, त्यांच्यावर खूप अन्याय झाला। काँग्रेस पक्ष सातत्यानं त्यांच्या पाठीशी होता। काँग्रेस पक्षाच्या वतीनं सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर एवढंच नाही तर रस्त्यावर सुद्धा ही लढाई लढल्या गेली। या आंदोलनाला खरं तर विद्यार्थ्यांचं आणि काँग्रेस पक्षाच्या त्यांच्या जे काँग्रेस पक्षाचं जे पाठबळ होतं, काँग्रेस पक्षानं जे फार मोठं आंदोलन उभं केलं, त्या यशाला त्याची फलश्रुती झाली असं मी म्हणेन। आता सभागृहात त्यांनी चर्चा करावी, एवढंच नाही तर यासाठी याचा खरा मास्टरमाइंड जो असेल त्यांचे सुद्धा राजीनामे घेण्यात यावे। भारत हा एक युवकांचा देश म्हटलं जातं। युवकांनी जो लढा उभा केला आणि त्या लढ्याला यश मिळलंय, याच्यामध्ये युवकांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे। युवकाची निश्चितच महत्त्वपूर्ण भूमिका आहे। इथला जो युवक आहे, या युवकाच्याच यशाचं प्रयत्नाचं हे फलित आहे। काँग्रेस पक्षाचं त्याला पाठबळ होतं। भाजप आता बॅकफूटवरती जाईन असं म्हणायचं का तुम्हाला? कारण की गेल्या अनेक दिवसांपासूनचा हा लढा होता, त्याच वेळेस जर हा राजीनामा घेतला असता तर हे सर्व संघर्ष पुढे उभा राहिला नसता। निश्चितच जर वेळेवर जर विद्यार्थ्यांचं ऐकलं असतं, विद्यार्थ्यांची जर मागणी मान्य केली असती तर हा लढा इथपर्यंत आला नसता आणि विद्यार्थ्यांवर जो अमानुष हल्ला झाला, विद्यार्थ्यांवर जे त्यांच्यावर जे केसेस झाल्या ते झाल्या नसत्या आणि युवकांना न्याय या अगोदरच मिळाला असता। एकंदरीत आपण बघू शकतो की काँग्रेसचे खासदार आहे, त्यांचं म्हणणं आहे की युवकांच्या लढ्याचा हा यश आहे। कदाचित हा राजीनामा जर आधी झाला नसता तर हा संघर्ष उभा राहिला नसता, अशी सुद्धा प्रतिक्रिया त्यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामॅन अनिकेत सोबत लक्ष्मण जाधव, ट्यून मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।